रत्नागिरीच्या निसर्गमय कुशीत वसले आपले शिवारांबेरे हे गाव परंपरा, संस्कार आणि एकोप्याची समृद्धी परंपरा जपणारे गाव म्हणून ओळखले जाते. हिरवीगार शेती, कष्टाळू ग्रामस्थ, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक बांधिलकी यामुळे गावाने नेहमीच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक पिढ्यांच्या अथक परिश्रमातून आणि ग्रामस्थांच्या सामूहिक सहभागातून ग्रामपंचायतीने विकासाची सुवर्ण वाटचाल पूर्ण करत आज 50 वर्षाचा अभिमानास्पद टप्पा गाठला आहे. 50 वर्षाच्या यशस्वी प्रवासाचा हा सुवर्ण महोत्सव म्हणजे विकास, परंपरा आणि लोकसहभागाचा गौरवशाली इतिहास आहे. गेल्या 50 वर्षात आपल्या ग्रामपंचायतीने विकासाची अनेक पर्वे अनुभवली, अनेक स्वप्न पूर्ण केली आणि प्रगतीचा नवा आदर्श निर्माण केला. हा उत्सव केवळ भूतकाळाचा गौरव नाही, तर उज्ज्वल भविष्याची नवीन प्रेरणा आहे. ही फक्त ग्रामपंचायत नाही, तर गावाच्या स्वप्नांची ओळख आहे. 50 वर्षांच्या विकासाची ही सुवर्णमय साक्ष आहे. इथे मोफत आरोग्य शिबिर असतात, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. याचं आयोजन करतात डॉक्टर केसकर, आपल्या गावचे डॉक्टर, त्यांचे सहकारी आणि पॉवर्स PLC याचे प्रमुख डॉक्टर आणि त्यांचे सर्व सहकारी हे आपले लोकलब्ध झाले. तरी सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा. यानंतर त्याच मागोमाग हा मनोरंजनाचा कार्यक्रम खास महिलांसाठी आयोजित केला गेला आहे. तरी गावातील सर्व महिलांनी याचा देखील लाभ घ्यावा. ज्ञान, संस्कार आणि प्रगतीचा प्रकाश ज्यातून उजळतो त्या दीप प्रज्वलनाने ग्रामपंचायत शिवारांबेरे सुवर्ण महोत्सवी सोहळ्याची मंगळ सुरुवात. 50 वर्षाच्या ग्रामविकासाच्या प्रवासाला वंदन करत नव्या उमेदीने पुढील वाटचालीचा संकल्प आज आपण करीत आहोत. शिवारांबेरे ग्रामपंचायतीच्या सुवर्ण इतिहासातील हा क्षण गावाच्या एकतेचा, संस्कृतीचा आणि अभिमानाचा साक्षीदार ठरला आहे. नाती जपली प्रेमाने, संस्कार घेतले मानाने, गाव पुढे गेले नेहमी एकतेच्या बळाने. गाव पुढे गेले नेहमी एकतेच्या बळाने. आज सुवर्ण क्षण आला हा आनंद साजरा करण्याचा, आज सुवर्ण क्षण आला हा आनंद साजरा करण्याचा, शिवारांबेरेचा गौरव जगासमोर मांडण्याचा, शिवारांबेरेचा गौरव जगासमोर मांडण्याचा. नमस्कार. मंत्री शिवारांबेरे ग्रामस्थ व ग्राम विकास प्रतिष्ठान शिवारांबेरे ग्रामीण व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत शिवारांबेरे सुवर्ण महोत्सव सोहळा 2026 या निमित्त माननीय उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, ज्यांच्या नावाने ऊर्जा आणि रोम रोम प्रज्वलित होतो. आता जिजाऊंच्या पोटी जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो आणि हाच वारसा महाराष्ट्रामध्ये पुढे जावा, मी केलेलं स्वराज्य अधिक सुराज्य व्हावं आणि यासाठी शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन हे भारतवर्ष, हे महाराष्ट्र प्रदेश सुजलाम सुफलाम व्हावा, यातल्या
सगळ्या काही अडचणी निर्माण दूर व्हाव्या बंधू आणि भगिनींनो, आज खरं बघायला गेलं तर 50वा शिवार आंबेरी ग्रामोत्सव हा सुवर्ण महोत्सव 2026 या ठिकाणी साजरा. आरोग्य हीच खरी संपत्ती या भावनेतून ग्रामस्थांच्या सेवेसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. गावातील प्रत्येक नागरिक निरोगी आणि सुदृढ राहावा यासाठी आरोग्य तपासणी व मोफत औषध वितरणाची ही उपयुक्त सेवा आहे. डॉक्टर योगेश वसंत हातीसकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे तसेच पावस PHC सेंटरचे हे मोलाचे योगदान समाजसेवेचे प्रेरणादायी उदाहरण ठरले. खास महिलांसाठी खेळ पैठणींचा मनोरंजन कार्यक्रम. घर, संसार आणि समाज यांचा आधारस्तंभ असलेल्या महिलांच्या आनंदासाठी खास खेळ पैठणीचा या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. परंपरा, संस्कृती आणि उत्साह यांचा सुंदर संगम घडवणारा हा कार्यक्रम महिलांच्या कलागुणांना आणि सहभागाला प्रोत्साहन देणारा आहे. शिवार आंबेरे ग्रामस्थ ग्रामपंचायत, राम प्रतिष्ठान आणि जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा आनंद सोहळा अधिक रंगतदार झाला. पुण्य गावाची पुण्य नावाची पुण्य राज्याची तू ग राणी ग. लवकर हा फुगा फुटला तरी आहो. हात माझ्या आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी. आली ठुम 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 ठुमकत नार लचक लचक लचकत. आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी. कसा अंगी भन्नान वारा जसा जणू गुलाबाची ही कळी चढतो पोरांच्या गुलाल गाली. रूपाचं तुफान झाड यावे भान उडवीत दैनाची भाजी. ढोलाच्या तालात ठोकाही चुकवीत चालली नार ठसक्याची. नादान झालो बेभान जीव हैरान येड्या वाली. आली ठुमकत नार लचकत. आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. आरोग्य हीच खरी संपत्ती. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा जपत उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांसाठी प्रेमपूर्वक अल्पहाराची व्यवस्था करण्यात आली. सहकार्याच्या या सुवर्ण नात्यामुळे ग्रामोत्सव अधिक आपुलकीचा आणि संस्मरणीय बनत आहे. ग्रामपंचायत शिवार आंबा, काजू, फणस प्रक्रिया उद्योग मार्गदर्शन शिबिर. सुवर्ण महोत्सवी वर्ष जे साजरं होत आहे, या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर आपण साहेब, मोरे साहेब, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, आपण सर्व ग्रामस्थ, प्रथम मी आपणा सगळ्यांना या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या विषयाकडे वळतो.
आपल्याला माहिती आहे की भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून या आपल्या देशाची ओळख आहे आणि जवळपास देश स्वतंत्र झाला तेव्हा 80% जास्त लोकसंख्या ही निव्वळ शेतीवरती अवलंबून होती. आपला भाग आहे त्याच्यातनं काही वगळता येत नाही. कोकणचा भाग म्हटला की शेती फळफळावर इथं महत्त्वाची पिकं होती आणि शेतीमध्ये व्यापारी दृष्टिकोनातून शेतीचं आपल्याला जसं शक्य आहे, जसं आपलं कौशल्य आहे, तसं अलगद त्याची चाकूच्या सहाय्याने आपण ते पट्ट्या काढून त्या पट्ट्या आपण एखाद्या प्लास्टिकच्या PVC पाईपला वगैरे असं गुंडाळल्या, नुसत्या ठेवल्या की काय होतं, जसं वाढत जातं तसं आतल्या बाजूने ते दुमडत सर्वांनी बसून घ्या. ही बालके आपलीच आहेत याचा पडावा ना विसर. ही बालके आपलीच आहेत याचा पडावा ना विसर. रसिक प्रेक्षको टाळ्या मोफतच आहेत त्यात नको काटकसर. रसिक प्रेक्षको टाळ्या मोफतच आहेत त्यात नको काटकसर. गावातील हौशी कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम. गावाचा सांस्कृतिक कला आणि परंपरा जिवंत ठेवण्याचे कार्य कलाकार आपल्या सादरीकरणातून करीत असतात. आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमातून शिवार आंबेरेचे हौशी कलाकारांचा उत्साह, प्रतिभा आणि गावावरील प्रेम अनुभवायला मिळणारा आहे. संगीत, नृत्य, अभिनय आणि लोककलेच्या रंगांनी सजलेली ही सुवर्ण महोत्सवी रात्र प्रत्येकाच्या मनात कायमची घर करून गेली. धुमकिट तदानी धुमकिट नटना गरनट धिमनट पर्वत उभा उत्तुंग नभा घुमतो मृदुंग. पखवाज देता आवाज जनन झंकार लेऊनी स्त्री रूप बुलवी नटरंग नटरंग नटरंग. रसिक होऊ दे रंग चढू दे रंग असा खेळाला साता जन्माची देवा पुण्याई लागू दे आज पणाला. हात जोडतो आज आम्हाला प्राण तुझा दे संत नटरंग गणकारी नभा स्वताल जावले बोलाची
सोडून जातोय गाव दरी दरीतून मावळ देवा दरी दरीतून मावळ देवा देऊळ सोडून गाव रे अखेरचा तुला दंडवत तुला दंडवत तुला दंडवत तुझ्या शिवारी जगले हसले कडी कपारी अमृत प्याले तुझ्या शिवारी जगले हसले कडी कपारी अमृत प्याले आता हे परी सारे सरले आता आस्ते कदम महाराज गणी भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रात शास्त्र पारंगत राजविधी दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाम निषिद्ध सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी महादेव हॅलो 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 अगदी थोड्याच वेळात इथे हळदी कुंकवाचा समारंभ सुरू होतोय. तर हे सर्व मान्यवरांनी तसेच महिला मान्यवरांनीच देखील आपल्या या विचारमंचावरती विराजमान होऊन यायचं. ज्या संस्कृतीत स्त्रीचा सन्मान जपला जातो ती संस्कृती सदैव समृद्ध राहते. शिवार आंबेरे ग्रामपंचायत सुवर्ण महोत्सव निमित्त आयोजित हा हळदी कुंकू समारंभ म्हणजे केवळ परंपरेचा उत्सव नसून गावातील मातृशक्तीच्या एकतेचा आणि सन्मानाचा सुंदर सोहळा आहे. सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणातून महिलांना एकत्र आणत प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्याचा हा प्रयत्न. रम्य पहाट, महिलांनी गजबजलेली वादळवाट, सोनेरी क्षणांची एक आठवण, अनुभवांची गोड साठवण, महिलांच्या किलबिलाटाने वाहणारी सरिता, अतूट शब्दांनी गुंफलेली एक कविता. जाणीवतेच्या पलीकडे जगावेगळं गाव, यालाच तर आहे हळदी कुंकू हे नाव. नमस्कार. मौजे शिवार आंबेरे ग्रामस्थ व ग्रामविकास प्रतिष्ठान शिवार आंबेरे ग्रामीण व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत शिवार आंबेरे सुवर्ण महोत्सव सोहळा 2026 या निमित्त महिलांसाठी हळदी कुंकू या कार्यक्रमात सर्व उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, गावातील ज्येष्ठ नागरिक आणि युवा वर्ग आणि माझ्या सर्व भगिनींचे मी शब्दसुमनाने स्वागत करते. आज आपल्या सुवर्ण महोत्सव 2026 सोहळ्याचा दुसरा दिवस आणि पहिलाच कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकू.
आज आपल्या ग्रामपंचायत शिवार आंबेरी सुवर्ण महोत्सव सोहळ्याचा हा आनंदाचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाचं हे पहिलं सत्र त्यांचे सर्व सहकारी, या गावाच्या सर्व बचत गटाचे सर्व मुख्य पदाधिकारी, उपपदाधिकारी, आपण सर्व गावातले प्रतिष्ठित नागरिक आणि माझ्या समोर बहुसंख्येने उपस्थित असलेले गावाची खरी ताकद माझ्या केवळ माता विकासात भगिनी, नसते तर गावकऱ्यांच्या मनातील एकोप्यात असते. स्नेहभोजन म्हणजे फक्त एकत्र जेवण नव्हे तर नात्यांमधील गोडवा वाढवणारा एक स्नेह सोहळा आहे. शिवार आंबेरे ग्रामपंचायत सुवर्ण महोत्सव निमित्त गावकरी, पाहुणे आणि आत्पेष्ट एकत्र येऊन प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाचा आनंद साजरा करत आहेत. गावाच्या विकासाचा इतिहास हा अनेक कर्तृत्ववान व्यक्तींच्या योगदानाने घडत असतो. ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून आजपर्यंत गावाच्या प्रगतीसाठी योगदान देणारे माजी सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांचा सन्मान म्हणजे कृतज्ञ अभिवादन आहे. तसेच आपल्या कर्तृत्वाने गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणजे नव्या पिढीला प्रेरणा देणारा अभिमानाचा क्षण आहे. माननीय डॉक्टर उदयजी सामंत साहेबांचे वडील आदरणीय अण्णासाहेब सामंत यांच्या हस्ते हा गौरव सोहळा संपन्न झाला. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही, ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही. स्वागताचा सोहळा मनामनात अभिमानाची रुंजी घालतो आहे. स्वागताचा सोहळा मनामनात अभिमानाची रुंजी घालतो आहे. कर्तृत्वाने नटलेला मंचही आज मान्यवरांच्या सन्मानासाठी आतुरतो आहे. फुले बहुजनांचे स्वागत, फुले मान्यवरांचे या बळीच्या लेकरांचे, या बळीच्या लेकरांचे. महाराष्ट्र वंदे शिवराया, सह्याद्रीच्या महाराजाला स्वराज्य आणिले एकतेचे, स्वराज्य आणिले एकतेचे या बळीच्या लेकरांचे. जरा जोरदार टाळ्या होत्या, जोरदार टाळ्या. जिल्हा परिषद सदस्य म्हणून तसेच शिवसेनेच्या वतीने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. खूप चांगला कार्यक्रम आणि खूप अनेक मगाशी जे रोकडे साहेबांनी सांगितलं की ग्रामपंचायतीचा आपल्या सगळा जो अहवाल की कशातून काय काय निर्माण झालं, भविष्यात देखील अनेक संधी आणि अनेक विविध उपक्रम या ग्रामपंचायतीने आपण राबवावेत. मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून तसेच माननीय उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायतमध्ये जेवढा काय मगाशी जी काही कामं सांगितली रोकडे साहेबांनी ती जेवढी पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा आपण नक्की करू. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत शिवार आंबेरे सुवर्ण महोत्सवाच्या निमित्त उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. खरं सांगायचं म्हणजे आज योगायोगाने आज ही संधी मिळाली की आपल्यामध्ये येऊन बसण्याची. कारण आज जर आमदारचे मंत्री इथं असते तर मलाही खुशी मिळाली नसते, पण आज त्यामुळे मला एक खुशी मिळाली आणि आज या ठिकाणी तुम्ही माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. मी माझ्यावर घेतो आणि एवढंच सांगतो की आज तुमचा एक आमदार आहे आणि आणखी एक आमदार आहे. दोन आमदार तुमच्याजवळ आहे, एक मंत्री आहे.
त्यामुळे तुम्हाला काही बोर्ड पडू देणार नाही. त्याचप्रमाणे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मेंबर सुद्धा तुमचे आहेत. कुठलीही गोष्ट काही पडू देणार नाही, कमी होणार नाही याची ग्वाही देतो. मी लोकांचं मला भाषण करता येत नाही, माझा माईकला पण बोलणं भाग आहे. त्या एवढं सांगतो नाही, दोन शब्द कोणी करतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. अण्णासाहेबांनी आपल्याला एक चांगली ग्वाही दिली आहे. काही प्रस्ताविकेमध्ये मांडलेले विषय होते ते पूर्णत्वास नेण्यासाठी अण्णासाहेबांनी आपल्याला एक वचन दिलेलं आहे. धन्यवाद साहेब. असंच लहू पाटील. सात बाई सात, बायका सात, जीवाची सफर आता राणीच्या देशात. सासरचं गाव चांगला, गावामध्ये बंगला, बंगल्याला खिडकी, खिडकी द्रोण, द्रोणात तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, चंद्रभागेला वेडा, चंद्रभागेची नावं पाच, नावेत बसावं आणि संजय रावांनी देऊ आळंदी फिरवावं. सूत्राच्या 2 वाट्या, शासन माहेरची खून, प्रकाश रावांचं नाव घेते मुळ्यांची सून. डाळी तुळस तिला म्हणते पळी पळी पाणी, डाळी तुळस तिला म्हणते पळी पळी पाणी, रमेश रावांची होते मी राणी. जन्मपोटी घेतला असला तरी नाही मी एकुलती एक. जन्मपोटी घेतला असला तरी नाही मी एकुलती एक. वेदिका मिस्त्री नाव घेते संजय आणि सायलीची लेक. गणपतीला वाहते दुर्वा, विठ्ठलाला वाहते तुळशी, गणपतीला वाहते दुर्वा, विठ्ठलाला वाहते तुळशी, कल्पेशरावांचे नाव घेते ग्रामपंचायत शिवारांबेरी सुवर्ण महोत्सवा दिवशी. कला आणि संस्कृती हे गावाच्या जिवंतपणाचे प्रतीक असतात. सुवर्ण महोत्सवाच्या आनंदाला हास्याची सुंदर जोड देण्यासाठी माननीय डॉक्टर उदयजी सामंत साहेब यांच्या सौजन्याने सादर झाले धमाल विनोदी व्यावसायिक नाटक केला तुका नी झाला माका. मनोरंजनातून समाजाला आनंद, उत्साह आणि एकत्र येण्याची ऊर्जा देणारा हा अविस्मरणीय सांस्कृतिक सोहळा ठरला. तालुका कणकवली जिथे अजून तसं कामच झाले. मन कसं प्रसन्न होत आहे. वा वा. कैलास राणा शिवचंद्र मौली, मनिंद्र माता मुक्ती दळाली, कारुण्य सिंधू बहुदुःख हारी, जवी अंतरीचे हळवे जसे जुई फूल स्वतः आवश्यक खावा. माझ्या स्वतःच्याच सगळ्याचे बटणं नसतील तर मी सगळ्यात जाऊन बाकीच्या कसं काय उघडं करू शकताय का. पण माझ्या बायकोच बघा उघडं करून टाकल्यात बघा. आज माझी सभा मी गेल्याशिवाय भाषण सुरू होणार नाही आणि माझ्या बायकोन माझ्या सदऱ्यात एक पण बटन लावलेलं नाही. सध्या तो सध्या मिसेस संध्या, विशेष संध्या, सौभाग्य होती संध्या, कारभारनी हे बघानी खूप माहीत आहे सांगत्या. हे असं अण्णा घेतल्याशिवाय ओवत दिलं नाही आपण तरी काय करणार. काय हो किती करतात. तू सदऱ्याची बटणं नाही लावलंस ती. मी काय सदरो घेतलंय. साहेब उलट्या हाताचा ठेवते. माझ्या सदऱ्याची कशा बटणं नाही लावलं. सगळे बटन लावून चाललास का. सभेत जाते मी सभेत. आंघोळ केलाय. काय बोलास तू. माझ्या नानाने मला सांगलेली फक्त मंदिरात जायचं असेल तरच आंघोळ करायची.
मैदान जाऊचा असा आणि विशेष म्हणजे गाववाल्यांच्या सभेत जाऊचा असा त्या नानांच्या पेन्शनच्या पैशावर चाललेला आणि तू नानांचं सांगतोस तू ते कोपऱ्यात बसतोस कोपभर असो चहा घेतस आणि त्याच्यात 11 खारी बुडवून खातस आम्ही काय बोलतो का 11 आता 12 मी खाल्ले ती बरोबर असताना तू परपुरुषाचं नाव कसं काय घेतास कर्म माझा काय झालं? अहो कर्मकर म्हणजे कर मार कर रांधा वाडा उष्टी काढा अरे इतक्या ना सॉरी चुक बोला नको तुम्ही माझी असं काय झालं? बोला नको बरंच आहे. अभद्र बोलता तुम्ही बघा हा अभद्र बोलता संशय घेतला माझ्यावर संशय घेतला माझ्यावर तर म्हणतात ना संशयाच्या दोऱ्यान बांधावर वरेन छप्पर उडान गेला बघा पुन्हा तुकडे तिथपर्यंत गेला मग अरे बाबा खूप लांब गेला आता तुमचा कळलं नाही माता सांगा ऐक ना नाराज झालो पण अगं ऐक ना झाला नाराज झाला तुझे बाबुली हे बाबुली मरे काही आबाद काय का अजय देवगडनी काष्टातले काजोल ए बाबुली बघा अंगाव ए बाबुली काय नाही पाठी चला माझ्या घरात खायला बाबुली आज सभा म्हणे आणि तू अजून नाश्ता केला नाही पोहे खिचडी उपमा मग सकाळी तुमच्या तोंडातून अजय अतुल कसे काय बाहेर पडतात कसा गेला ते सांगायला वाटेल लागा बाबुली आज सभा म्हणे हो सभा तुमच्यामुळे असं गोंधळ होता तुम्ही पुढे आम्ही येते पाठवून आता आणि काय राहुल बाबुली अंगाव ते नाश्ता झालं बरे मग आता काय बायकोचा तोंड गोड करून राहिलं बरे तोंड गोड करूचाच लागता ना नाही जास्त बोलशील ना तुझ्या तोंडात तिच्या पचकोवर असा फेविकॉल टाकीन वरती फेविस्टिकचा असो लेप काढीन आतली पाईपलाईन नाही चोकअप केलं ना नावाचं आपल्या गावकडे नाही लक्षात ठेव सकाळच्या काही माझा डोक्यात फिरवला बाबुली असला म्हणे आणि तू जर सभेत नाही तर तिकडे पुलाचं काम कोणत नाही करता मरे नाहीतर काय नाही तू आमचो पुढे तुझ्याशिवाय मुख्य वाकडी झालेली नळी पण आपल्या बाबुली ह्या वर्षात आम्ही चुका करतो तू आमचो पुढारी येस नो पाहिजे एक त्याच्या ठरव येस की नो म्हणजे आवागावर नो तू देव अरे बाबल्या आम्ही जेवणारच नाही बाकीच्या वेळा दूर तिला पण तुमच्या तोंडावरती हड काय पण मेल्या तुझं बापूस अरे मेल्या साधो सुधो बापूस नाही तो इस्रायलने इराणवर सोडलेला रॉकेट आता याला वर काय बघतोय ह्या बाजूच पडलाय तुझ्या बापाशी काय रॉकेट सोडू नको मला सांग आमच्या तर एकी असा ह्या वर्षात जगपुरी मोठमोठी धरणं झाली कोस्टल रोड झाले महामार्ग झाले मोठमोठे पूल झाले पण आमच्या गावच्या जगबुडीवर पूल कधी होणार हो बसतात अख्ख्या संयुक्त महाराष्ट्र हे बसला ना मग तुम्ही त्या बाजू बघून त्या बेळगावचा प्रश्न सोडवता काय फायदा नाही भले आता माझा गर्लफ्रेंड आबा गावकराचा चेडू पण यो अर्गो त्याच्यावर सारखं लाईन मारायचो म्हणून त्यानं त्याचा लगीनच लावून दिला मरे माझं કેટલો लॉस झाला माहिता तू घाबरा नको आता मी आहे ना माझा टवटन न्यूटन कसो काय मारले काय गो तुझ्या हाताने द्रौपदीची थाळी कशी काय अय्या द्रौपदीची थाळी म्हणजे काय भाऊ तू का नाही काळा चाललेल्या तू बायल माणसाच्या जन्मात येता येता थोडक्यात वाचलं आणि काय बघा मी चहा मागला तर गुळ संपला असं वाटतं आणि आता तुमचा चहा घेऊन तुला म्हणा टाकव काढलंय का देऊ काढलं देव काढलंय दी ना मग पटकन वहिनी सुंदरा चाय बघा आजही कमी दुधाचा चहा तू तुझा दूध घालला आणि का बाहेर गेला मी आपलं उशीर असं टेकान बसले इतक्या चंप्या घुटुली त्याने हातरून
अशी 4 फुला टाकले ए बाबूली फोन 4 पोरा मागतात अशा आणि त्या बाहेर गेला. मी आपलं उशे कसं टेकान बसवला. इतक्यात चंप्या दुधाचा ग्लास घेऊन दिला. त्याने तो ग्लास माझ्या हातात दिला आणि त्या बाहेर गेला. मी आपलं उशे कसं टेकान बसलेलो. इतक्यात चमच्या पाण्याचं तांब्या घेऊन तो पाण्याचं तांब्या माझ्या हातात दिला आणि त्या बाहेर गेला. मी आपलं उशे कसं टेकान बसलेलो. लग्नाच्या पहिल्या रात्री निस्ता म्हणजे काय जित्याची घोड आधी नेल्याशिवाय जाता का तर म्हणतात ना खाल्लेला तोंड आणि दिल्ली नाही माणूस थांबवतच शकणार मेला आता झोपलो ना डायरेक्ट दुसऱ्या दिवशी उठलो असतो. असा कसा माका पाटे पाटे जागिली. फाटे हे अर्ली मॉर्निंग हनीमून करायची मजा काय आवडत असतं मला. इतक्यात चंप्या आंघोळ करून गुतुरी. त्याचे वले केस असे मोकळे सोडले आणि चमच्या हिला डायरेक्ट माझ्या बाजूत येऊन बसला आणि माझ्या खांद्यावर डोक्यात येऊन निघला. माझ्या केसात असं हात फिरवला. माझ्या अंगावर असं सरसरून काटो उभं होतं आणि मी तो झोपलं. तो दुसऱ्या दिवशी दुपारी झोपला. कपाळ बघू तूच तुझ्या उघड्या डोळ्याला जायचा बघ ना या का ती आमच्या हरीच्या भोऱ्या राहण्याची गर्लफ्रेंड झाली या काय बोलतो सांगते हे नागोबा तुझी काय नागपंचमी पूजा करू वाटला खड्ड्यात पडाल काय कुणाच्या मनात काय ही लेखा त्यांची चुका करा. पारंपरिक विनोद नको. ही सभा आहे. बी सिरियस. I came first. It better not to be late. अरे तू आला पण तो दादू कुठे आहे? बाबला कुठे आहे? बाबला ए दादू ए ओ काय करत असला रे ये बरं काय रे बस याच्यावर काय रे कसली कामा काढला असा आणि तो बाबलो काय ए भाऊ इले भाऊ इले भाऊ इले. स्वागत पद्धतीशिवाय माझी एंट्री नाही. अरे रेशनिंग दुकानाच्या बाहेर केवढी मोठी लाईन बरं नवीन रेशन कार्ड काढून दिलं मिळला तुका पांढरा रेशन कार्ड मिळला बरं आम्ही चालितले रेशन कार्डची माणसं आमचा पिवळा या गावात फक्त 4च पांढरी. एक तुम्ही दुसरे हे तिसरे ते पोलीस पाटील आपले नाटेक आणि चौथं माळे आबा गाव करतो. भगिनी कयो मेला गगलो पायी परबी नसताना भगिनी काय करूच. दादू अशी एक देईन ना देवी ना तुमची देवाणघेवाण संपली की मला सांगा मग मी बोल. शांत बसा ना चॉक फेकून मारी. आज या ठिकाणी जगबुडीवर पूल बांधण्यासाठी सरकारवर अवलंबून राहायची गरज नाही. आपल्यालाच हातपाय हलवा लागेल. हा काय थांबा तुम्ही नक्की वाचता असा काय सेन्स बिन्स काय नाही मला नाही ना रिटर्न होते आणि काढून टाक झाला ना तरी आबा सरकारच्या विरोधात बोलातो नाही. अरे काय बोला वळून टाकलेला तुम्ही बोला. आज या ठिकाणी जगबुडीवर पूल उभारण्यासाठी आपल्यालाच निधी उभारण्याची गरज आहे. तरच आपण अधिक निधीसाठी सरकार पुढे हात करू शकतो. नाही पण आपण मी करायचं आधी हो पैसा कसं उभं करायचो त्या सांगा ना. म्हणजे गावात कसा बाबल्याशिवाय तुमच्याशिवाय आणि या बेस्त्याशिवाय कोणाकडे 1000 रुपये द्यायची पण ताकद नाही. बरोबर माय जो आता ना आपल्या चण्याच्या झाडावर चढवता आपली पाठ फिरली ना तर आपली मापा काढता. सगळ्यात जास्त मापा ह्या आवाजी काढतात. सुतारा ना मापा काढतात. रंधा आणि राणी तुझी सारखी गाडी ना तू बोला तर आज या ठिकाणी काय करतो ना त्या ठिकाणी हे बाबूले आपण त्या 50 लाखचे कॉन्ट्रीब्युशन काढणार होतो. त्याचे मनी स्टँड कसे करणार बरं मनी स्टँड अच्छा पैसे कसे उभे करायचे. पॉवरफुल इंग्लिश काय टेन्शन घेऊ. आपण एक काम करायचं आपण गावात नाटक बसवायचं हा त्याच्यात आपल्या सगळ्यांनी भूमिका करायची. त्या नाटकाचे प्रयोग मुंबईच्या थिएटरमध्ये करायचे. असंच करूया. मी तुला सांगतो काय
आपण ना 500 ते 1000 अशी मोठी मोठी अशी बुका छापायची, तिकिटा छापायचे सगळे आपल्या आपले जे सगळे हे असत त्यांच्या गळ्यात मारून द्यायचे. आणि मुंबईत खूप मोठं हॉल आहे, षण्मुखानंद हॉल. तू स्वतःच्या डोळ्यात पळायला बरं तो हॉल. मी माझ्या डोळ्यात बघूच नाही असं माझ्या मुंबईच्या मेवण्यात चंदू मांजरेकरांनी मला फोन करून कळवलं. अच्छा. हा पुढे आपण प्रयोग हाऊसफुल सगळे पैसे वसूल. बाबुली हाव किती म्हणते हाव गोयात मरे तर आमच्या गोयात ना ऑर्केस्ट्राची परंपरा असतात. तर तकडे माझं पण एक परंपरांचो एक ऑर्केस्ट्रा असा मरे, एक भुरग्यांचो आणि भुरगींचो. तर त्याचे आम्ही बरेच शो तिकडे केलेले असतात. तर आपण तोच ऑर्केस्ट्रा हाय पण करूया. मी तुका सॅम्पल दाखवू नको? दाखवताय. कोणतरी बायता दारूच्या लग्नात वैता मका साहेबा वाट दाखय मका साहेबा वाट कळला ला 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 गे रे साहेबा मका नका गो देखा दे मगे काय माका दे जमलो पण नको म्हणता. नको मग माझ्याकडे वेगळा असा दाखव नको दाखवताय. निर्मामा आयलो आणि खाटे पुन्हा लिमलो निर्मामा आयलो आणि खाटे पुन्हा लिमलो या मांजोरीच्या पिलांचे एका खातात खायलो या मांजोरीच्या पिलांचे एका खातात खायलो या माया 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 अरे याच्यात तर मजा नाही रे, मजा नाही. आणि ह्या कोशात ना तर कुत्रो पण बघू ठेवतो नाही. तुका बघूक बोलतच नाही मला मी. म्हणजे मी कुत्रो माझा ऑर्केस्ट्रा कसा बोलतात? कुत्ता समजावता का चॉपर काढून नको ना भावकीत भांडणं करू नको, भावकीत भांडणं करू नको. ह्या भावकीच्या भांडणामुळे अख्ख्या महाराष्ट्राची वाट लागली माहिती. मी तुझं काय आपण संत तुकाराम नाही तर संत गोरा कुंभार करूया. लहानपणी बघलो कपड्याची फोटो बघतोय. शी 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 शी. धुवून घ्या अरे हा पानावर बघ किती शिव्या आहेत. अरे ज्या पानावर शिवाय त्याच पान तुम्ही पहिला काढलं चूक का काय नाही ह्यात पण बाबल्या याचं लफड्याचं नाटक आपण गावात केलं तर गावची बदनामी नाही होणार. कोण सांगा ज्याका कळली आणि ज्याका नाही कळली त्याच्या टकलेवर सुरू आपण हे नाटक मालवणी करायचं. पूर्व बळाह चौथा नरहरी वामन परशुराम सातवा आठवा श्रीहरी आकाशात पतितम द्वयं यथा गच्छति सादरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति अर्थात. पडलेलं पाणी कोणत्या मार्गाने सागराला जाऊन मिळतं. तद्वत तुम्ही कुठून कसाही नमस्कार केला तरी तो समर्थ नारायणाला मिळतो. हे कलेश्वरा, हे नटेश्वरा, हे विनायक पाणी डमरूधरा, हे भोळ्या शंकरा, हा मणिपूर नरेश बबरू वाहन आपल्या समोर नतमस्तक होतो आहे. पांडवाने सोडलेला अशोक या शिवाचं बंधन करत नाही तोपर्यंत हा बबरू वाहन शांत बसणार नाही. बाबा असं काय करता? जाऊ द्या ना मला अरण्याची शोभा पाहायला. आज माझी आई जिवंत असती तर तिने मला नक्की अरे सुटकेची वाट बघतात ती. भाजप मंडळी आज या ठिकाणी जे गुढीवर पूल आईच्या भावाची भाषा करतात. आज या ठिकाणी आज ह्या ठिकाणी अरे त्या ठिकाणी जाऊन गावचा पुजारी ना तू. त्या लोकांनी तुला विश्वासाने निवडून दिलं. मग एकत्र कर सगळ्यांना, संघटित कर, ताकद निर्माण कर त्यांच्यात. त्या नेत्याला जाऊन सांग या 6 महिन्यात जर त्या कुडी नदीवर ब्रिज नाही झाला तर येणाऱ्या निवडणुकीत ही लोक मात्र दारात उभी करूची नाहीत. नानानो अगदी खरं बोलत. नानानो तुम्हीच एक जाणीव उपाय सुचवा. हो पण असा जाणीव उपाय सुचवा हे लोकांचे आणि सरकारचे डोळे खाडकन उघडले पाहिजे. हो ना, तुम्ही या गावचे ज्येष्ठ आहात, तुम्हीच काहीतरी उपाय सुचवा.
मी तुझू नक्की तुम्ही काय याचा उपाय करा. अरे हो हो नाही नाही म्हणता सांग बरे मग सांगताय का तुम्ही सगळ्यांनी जाऊन चकुडी नदीवर जीव द्या तेव्हा सरकारच्या डोळ्या उघडतील. माझा बापूस बरोबर बोललो नानांच्या मुखातून रबळदातच बोललो ना. या जगबुडीवर पूल होण्यासाठी आपला कोणात तरी एका जीव देऊच लागतो. तू तयार असा लगेच झालं असा मराठी माणसाचा कर्म करूची वेळ येतात तेव्हा हे का इराकती होता. अरे कसले तुम्ही मराठी रे? हाव पिठला मराठी हाव तर गोयाचो माझा बापूस पोर्तुगीज आपलो माझे आऊस दिविदमण मधले सिल्वासात जाऊन मरायचं आमच्या कोपऱ्यात गेले बंद करू का काय नाही. या जगबुडीवर पूल होण्यासाठी आपल्यापैकी कोणात तरी एका जल समाधी घेऊचीच लागतली. या हरीपासून सुरुवात करा. अहो माका थंड पाण्याची भीती वाटतं म्हणून मी थंड पाण्याला मी काय असेल पण तुमका माहिती मी पट्टीचं पोहणार आहे. तू पट्टीचं पावणार तू हातभट्टीचं पोहणार पट्टीचं पावणार म्हणून गणपती विसर्जनात पाय वल्ले होतात म्हणून कोल्हे वळून पाहिजे पट्टीचं पावणार हे बाबुली सरपंच गेला उडत या गावाच्या भल्यासाठी आणि जग बुडीवरच्या पुलासाठी. हो बाबल्या झिलू गावकार तुम्ही सांगशात त्या वेळे सांगशात त्या ठिकाणी जल समाधी घेऊ तयार. बाबल्या झिलू गावकर